सणासुदीच्या तोंडावर आता मिठाईचा गोडवा देखील महागलेला आहे। साखरेसोबतच दूध, मावा, तूप आणि ड्रायफ्रुट्सच्या वाढलेल्या किमतींचा थेट परिणाम मिठाईच्या दरांवर झालाय। जळगाव शहरात विविध मिठाईंच्या किमतींमध्ये मोठी वाढ करण्यात आली असून याचा फटका थेट सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे। मावा मिठाईचा दर हा 520 वरून 620 रुपये किलो, तर मोतीचूर लाडू 240 वरून 300 रुपये किलो झालेला आहे। सर्वाधिक वाढ ड्रायफ्रूट मिठाईच्या दरात झाली असून 1000 रुपयांवरून थेट 1300 रुपये किलो दर झालाय। तर आगामी सण उत्सवांच्या काळात मिठाईची मागणी वाढणार असतानाच दरवाढीमुळे ग्राहकांना मात्र गोडवा चाखण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। साखर आणि दुधासोबत या ठिकाणी ड्रायफ्रूटचे देखील भाव गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी वाढ झाल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री या ठिकाणी बसणार आहे। यातच आगामी सण उत्सवाच्या काळात प्रत्येकाच्या घरामध्ये गोडवा निर्माण करणारे स्वीट मार्ट मध्ये देखील या ठिकाणी भाववाढीचा फटका दिसून येत आहे। मी आता जळगाव शहरातील एका स्वीट मार्ट मध्ये आहे आणि याच स्वीट मार्ट मध्ये जर बघितलं तर पेढे असतील किंवा इतर मिठाईच्या या पदार्थांवरती तब्बल 100 रुपयांनी या ठिकाणी किलो मागे दरवाढ केलेली आहे। याची मुख्य कारण जर म्हटली तर या ठिकाणी दूध असतील, ड्रायफ्रूट आहे आणि यासोबतच मुख्य कारण म्हणजे साखर। या ठिकाणी या साखरेपासून होणाऱ्या संपूर्ण मिठाईमध्ये आता 100 रुपयांनी या ठिकाणी वाढ झालेली आहे। आपल्यासोबत काही ग्राहक वर्ग आहेत। दादा, काय सांगाल, गेल्या काही दिवसांपासून सर्व वस्तूंमध्ये या ठिकाणी वाढ होते, मात्र आता तुम्ही मिठाई नेता आहेत, आगामी सण उत्सव आहे, गणपती, दिवाळी, दसरा सण आहे, आता या सणासुदीच्या काळात देखील या मिठाई दुकानदाराने आपल्या या दुकानात 100 रुपये किलो मागे वाढ केलेली आहे, काय असणार आहे भावना? साखरेचे भाव वाढल्यामुळे साखरेचे भाव वाढले। जे आम्ही अर्धा किलो नेत होतो ते पाव किलो नेत आहे। वाढ गिरायकाला फटका बसतोय साखरेमुळे, दुकानदाराची काही चुकी नाही आहे। सामान्य ग्राहकांच्या खिशाला कुठेतरी कात्री लागणे हे थांबेल आणि सर्वसामान्यांना या मिठाईचा गोडवा आगामी सण उत्सवाच्या काळात प्रत्येकाला मुबलक दरमध्ये मिळेल, जेणेकरून ही जर दरवाढ कुठेतरी कमी झाली नाही तर याहून अधिक प्रकारची दरवाढ आगामी सण उत्सवाच्या काळात मिठाईमध्ये दिसेल, अशीच प्रतिक्रिया या ठिकाणच्या व्यावसायिकांनी बोलताना व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव। सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला महागाईची झळ बसू लागलेली आहे। साखरेच्या दरवाढीनंतर आता कांदा, लसूण, आलं आणि खाद्यतेलाच्या दरातही वाढ झाल्यानं गृहिणींचं महिन्याचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे। रोजच्या स्वयंपाकातील आवश्यक वस्तूंचे दर वाढत असल्यानं घर खर्च भागवताना गृहिणींची चांगलीच कसरत होते। सरकारनं जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये। तर सणासुदीच्या तोंडावर महागाईचा तडाखा आता सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय। गृहिणींचं बजेट देखील कोलमडलेलं पाहायला मिळतंय, कारण बऱ्याच गोष्टींचे दर हे वाढलेले आहेत। त्यामध्ये साखरेची दरवाढ झाली आहे, कांदा, लसूण, आलं आणि खाद्यतेलाच्या दरातही वाढ झालेली आहे आणि गृहिणींचं महिन्याचं आर्थिक गणित आता बिघडलेलं आहे। रोजच्या स्वयंपाकातील आवश्यक वस्तूंचे दर वाढतायत, त्यामुळे घर खर्च भागवताना गृहिणींची चांगलीच कसरत होते। सरकारनं जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये। साखरेचे दर वाढलेलेच असताना आता कांदा, लसूण, आलं आणि इतर गोष्टींचेही दर वाढू लागलेले आहेत। खाद्यतेलाच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना या महागाईचा फटका जोरदार बसताना पाहायला मिळतोय। गृहिणींचं महिन्याचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे। सणासुदीच्या तोंडावर महागाईचा फटका आता गृहिणींना बसत आहे। साखरे मागे मागे आता कांदा महाग झालाय, अद्रक लसूण महाग झाला आणि तेलही महाग झालाय। आता गृहिणींचं बजेट कसं चालणार महिन्याचा, हे त्याचप्रमाणे येणाऱ्या सणामध्ये त्यांचा बजेट कसं राहणार आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ। आपल्यासोबत एक गृहिणी आहे, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ कसं ते मेंटेनन्स करणार आपला जो बजेट बिघडलाय, महागाई वाढलाय। ताई, काय सांगणार आज आता महाग साखरेनंतर कांदा महाग झालाय, अद्रक लसूण महाग झालाय, महिलांचा आता गृहिणींचा बजेट बिघडणार आहे आणि सण पण येणार, काय सांगणार? तुम्ही बघू शकता की मी आता पोहे करत आहे। आधी आपल्याला कांद्यामध्ये पोहे शोधावे लागत होते, आता पोह्यांमध्ये कांदे शोधावे लागणार आहे। कारण कांदा इतका महाग झाला, आधी 4 कांदे टाकायचे ऐवजी आता फक्त एका कांद्यावर आम्ही आलो आहे। आणि त्यातल्या त्यात साखर आणि आजकाल काय भेसळीच्या काळामुळे आम्ही सगळ्या वस्तू घरी करतो
की सगळं घरच्या लोकांना शुद्ध मिळायला पाहिजे म्हणून. पण साखर इतकी महाग झालेली आहे, की काय करावं काय नाही. आमचं इतकं बजेट सगळं बिघडून गेलेलं आहे. त्यातलं त्यात तेलही महाग झालेलं आहे आणि माझा एक गृहउद्योग आहे. त्याच्यामुळे तर मला खूप प्रॉब्लेम झालाय, की सगळ्या वस्तू इतक्या महाग झालेल्या आहेत. कांदा, मिरची, तेल, साखर आता साखरेवर येऊन पडलेलं आहे. तर काय करावं? रेट वाढवले तर लोकं ओरडतात, की एवढ्या महाग वस्तू तुम्ही कशा विकतात? पण आम्ही काय करणार आहे? कारण सगळ्या वस्तू इतक्या महाग झाल्या त्याच्यामुळे आम्हाला रेट वाढवणं भाग पडलेलं आहे. आणि मी एक गृहिणी म्हणून सुद्धा सांगू शकते, की आमच्या घरचं बजेटसुद्धा बिघडलेलं आहे. पाहिलं की ज्याप्रमाणे साखरनंतर आता कांदा महागला होता, तेल महागला, अद्रक लसूणही महागला. त्यामुळे आता गृहिणींचा बजेट बिघडला आणि प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. एकाएकी असं सगळं महाग न होता आणि गृहिणींचा जो महिन्यांचा बजेट तो कुठेतरी बिघडतो आणि येणाऱ्या सणामध्ये पण यांचं बजेट पुन्हा बिघडणार आहे. रवी सपाटे, न्यूज 18 मराठी.